नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? बरे आहात ना? आज आपण बघूया ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 20 सप्टेंबरचा एपिसोड. एपिसोडच्या सुरुवातीला आपण बघतो की सायली आणि अर्जुन त्यांच्याच घराबाहेर उभे असतात. त्यांना दिसतं की गार्डनमध्ये अश्विन आणि तन्वी तंबू बांधून झोपलेले असतात. सायली म्हणते, मी तन्वीला जाब विचारायला जाणार आहे. बिचारे अश्विन भाऊजींना का त्रास देते? त्यावर अर्जुन म्हणतो, हे बघ, तू लक्षात ठेव, अश्विनने हे स्वतःवर ओढून घेतलेलं आहे. त्याच्यामुळे जोपर्यंत त्याला अक्कल येत नाही तोपर्यंत आपण त्याला शिकवायला जायचं नाही. तो पण काही दिवसातच समजेल तन्वीचं खरं रूप. त्याच्यामुळे आता तू त्या भानगडीत पडू नकोस. त्याचे भोग आहेत तो भोगूनच राहू दे. नंतर आपल्याला दाखवतात की नागराज आणि सुमन त्यांच्या खोलीत उभे असतात. सुमन नागराजला समजवण्याचा प्रयत्न करत असते की अहो, ज्या दिशेला तुम्ही चाललाय ती दिशा खूप चुकीची आहे. तुम्हाला पुढे जाऊन खूप मनस्ताप सहन करावा लागेल. त्या वाटेला तुम्ही जाऊ नका. महिपतशी आता बोलणं आणि भेटणं बंद करा. मग नागराज म्हणतो, तू माझ्या भानगडीत पडू नकोस. तू तुझी कामं करत जा. त्यावर सुमन म्हणते, विचार करा, जर दादांना कळलं तर दादांना किती वाईट वाटेल ह्या गोष्टीचं. त्यावर नागराज म्हणतो, हे बघ, दादाला कधी कळेल जेव्हा तू सांगशील, आणि तू सांगणार नाहीस ना? सुमन म्हणते, अशी जर वेळ आली तर नक्की सांगेन. त्यावर नागराज म्हणतो, तुझा जो भाऊ आहे ना, त्याला एक मुलगी आहे की नाही, पूर्वा नावाची, ती खूप लांब ठिकाणी जॉबला जाते. आजकाल दिवस खूप वाईट आहेत. पूर्वाला जॉबला जाताना काय लागलं, खुपलं, काय त्रास झाला तर तुला आवडेल का? तुझे दादा वहिनी तर पार हार्ट अटॅकने मरून जाते. तुला आवडेल का ते? त्यावर सुमन प्रचंड घाबरते. मग नागराज म्हणतो, म्हणून तू दादाला काही सांगू नकोस, समजलं ना? आणि तिथून निघून जातो. मग अर्जुन आणि सायली त्यांच्या खोलीत झोपायला येतात. अर्जुन सायलीला म्हणतो की आता तू तन्वीचा विचार करणं सोडून दे. सायली पण म्हणते, तुम्ही आता जास्त काम करत बसू नका, लगेच झोपा. मग अर्जुन त्याच्या फाईल्स ओपन करतो. तेवढ्यात त्याला ते सायलीचं ओळखपत्र दिसतं. तो विचार करतो की उद्या जो एक स्केच आर्टिस्ट येणार आहे त्याला जर हे ओळखपत्र दाखवलं तर तो सायलीचा चेहरा पूर्णपणे ओळखू शकेल. इकडे आपल्याला दाखवतात की सायली सकाळी उठून तुळशीची पूजा करायला येते. तेव्हा तन्वीला तिच्या पूजेमुळे जाग येते आणि ती म्हणते, ए जरा हळू बोल ना ग, माझी झोपमोड होते. मग सायली चिडते. सायली म्हणते, तुझी झोपमोड होत असेल ना तर तू तुझं काय ते बघा, मला काही ते सांगू नकोस. तसा पण तू हे जे नाटक करायचीस ना आधी, सकाळी लवकर उठून रांगोळी घालायची, तुळशीची पूजा करायची, हे सगळं नाटक असल्यामुळे तुला त्याची सवय नाहीये ना. आता तुला जर त्रास होत असेल ना तर तू तुझे कान बंद करून घे, पण मी ही इथेच करणार पूजा. आणि सायली तिकडून निघून जाते. मग तेवढ्यात तिकडे अश्विन येतो नाश्ता घेऊन. अश्विन तन्वीला म्हणतो, एक काम कर, तू पटकन उठून आहे ना मागच्या नळावर जाऊन तोंड धुवून ये. मी गरमागरम उपमा आणलाय आपल्यासाठी आणि डिस्पोजेबल प्लेट्स पण आणलेत, म्हणजे त्याच्यात आपण खाऊ. मग तन्वी म्हणते, आपण सुभेदारांसाठी डिस्पोजेबल झालोय रे अश्विन. बघ ना, आपण काय जगतोय, ह्या मातीत चिखलामध्ये झोपलोय, बाहेरून आणून जेवण जेवतोय, ह्या डास मारतोय. काय आयुष्य झालंय आपलं. कालची रात्र माझ्यासाठी सर्वात भयानक रात्र होती. मला नाही झेपणार रे असं जगणं. अश्विन म्हणाला, ग काय करणार, जोपर्यंत हे आपल्याला आत घेत नाही तोपर्यंत आपल्याला असंच वागावं लागणार आहे. त्यावर तन्वी म्हणते, पण कधी घेणार आपल्याला आत? आणि मला तुला असं बघवत नाहीये रे हे अशा ठिकाणी झोपणं वगैरे. मग तन्वी म्हणते, आपण एक काम करूया, आपण माझ्या घरी जाऊया, तिकडे आपल्याला घेतील. इतक्यात आपल्याला दाखवतात की अर्जुन त्या स्केच आर्टिस्टला घरी घेऊन आलेला असतो. तो स्केच आर्टिस्ट त्याला दुसऱ्या एका केससाठी एक स्केच काढून देत असतो. ते स्केच बघून अर्जुनला एक कल्पना येते. मग तो त्याला सांगतो की माझ्याकडे एक ओळखपत्र आहे, त्याच्यावरचा फोटो नीट दिसत नाहीये, तर तो तुम्ही फोटो काढू शकता का? त्यावर स्केच आर्टिस्ट म्हणतो, बघू, मला दाखवा तो फोटो. इकडे आपल्याला दाखवतात की तन्वी अश्विनला सांगते, अरे त्या घरात माझे आई वडील आहेत, माझे काका काकू आहेत, ते मला नक्की घरात घेतील. त्यावर अश्विन म्हणतो, अगं तुझ्या घरात ते सगळे असले तरी सुद्धा जेलमध्ये असताना तुला कोण भेटायला तरी आलं होतं का? रविराज काकाने तुझं नावच टाकून दिलं होतं. तुला वाटतं ते तुला घरात घेतील? त्यावर तन्वी म्हणते,
त्यावर तन्वी मनामध्ये म्हणते, ह्या अगोदर सुद्धा मी त्या रविराजला किती वेळा गुंडाळलंय हे ह्याला माहिती नाहीये. बाकी सगळं विसरतो आणि मग तो त्याच्यातला बाप जागा होतो. त्याच्यामुळे मी माझी नाटकं चालू ठेवणार. तरच मला आतमध्ये प्रवेश मिळेल. इकडे आपल्याला दाखवतात की अर्जुन ते ओळखपत्र त्या स्केच आर्टिस्टच्या हातात देतो. तेव्हा तिकडे सायली कॉफी आणि चहा घेऊन येते आणि ती त्या स्केच आर्टिस्ट जवळ जाते आणि अर्जुनला मग टेन्शन येतं की सायलीला तिचं ओळखपत्र दिसेल. इकडे आपल्याला दाखवतात की तन्वी अश्विनला घेऊन किल्लेदार घरात जाते. प्रतिमा आणि सुमन नाश्त्याची तयारी करत असतात आणि लगेच तन्वीचा ड्रामा चालू होतो. मग ती आईला तिच्या हाक मारते की आई अगं किती दिवसांनी दिसतेस, मला तुझी किती आठवण येत होती. त्यावर प्रतिमा म्हणते थांब, या घरात तुला प्रवेश नाहीये आणि आल्या पावली निघून जा. अश्विन म्हणतो अगं तन्वी चल, आपल्याला इथे नाहीये जागा. त्यावर तन्वी म्हणते अगं हे माझंही घर आहे आणि कोणत्याही मुलीला तिचं माहेर प्रियच असतं म्हणून मी आले आणि आजपासून मी आणि अश्विन इथेच राहणार आहोत. आणि ती पुढे धावत येते प्रतिमाला मिठी मारायला, पण प्रतिमा तिला तिथेच थांबवते. ती म्हणते सुदैवाने आत्ता तुझे वडील घरी नाहीयेत, नाहीतर अनर्थ झाला असता आणि तू इथून निघून जा, कारण ह्या घरात तुला जागा नाहीये आणि तू इथे राहण्याचा आता प्रश्नच येत नाही. त्याच्यामुळे आल्या पावली निघून जा. पुढे आपल्याला दाखवतात की अर्जुन आणि चैतन्य त्या स्केच आर्टिस्ट सोबत बसलेले असतात. स्केच आर्टिस्ट तो फोटो बघून म्हणतो की हा फोटो कोणत्या तरी कागदावर चिकटवलेला होता त्यावेळी आणि नंतर तो खराब झाला. त्याच्यामुळे हा फोटो मी पुनर्जीवित करू नाही शकत. सॉरी. त्यावर अर्जुन म्हणतो ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाहीये. आता अर्जुनला पूर्णपणे हताश झालेला असतो. मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला दाखवतात की तन्वी स्वतःला जाळून टाकण्याचा प्रयत्न करते आणि अश्विन प्रतिमाला गयावया करत असतो की अगं आत्या आत्ता तरी तिला थांबव, ती काय करते बघ तू जरा प्लीज. पण प्रतिमाला त्याचा प्रचंड ट्रॉमा झालेला असतो, त्याच्यामुळे ती सुद्धा तिला थांबवायला जात नाही. कारण प्रतिमाला आधीपासून आगीची प्रचंड भीती असते आणि ती हा सगळा प्रकार बघून खूप बिथरून जाते. नंतर आपल्याला दाखवतात की अर्जुन त्याच्या खोलीत काम करत असतो. तो विचार करतो की तन्वीने हे तिचं गाठोडं कुठेतरी लपवून ठेवलंच असणार नक्कीच. मग त्याच्या लक्षात येतं की तन्वी तिचं गाठोडं कदाचित तिच्या खोलीतच ठेवलं असेल आणि अर्जुन तिच्या खोलीत जातो. तेवढ्यात सायली अर्जुनसाठी कॉफी घेऊन येते. अर्जुन तिला कुठेच सापडत नाही म्हणून ती त्याला फोन पण करते. मित्रांनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे कॉमेंट्समध्ये कळवा. आपण भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत बघत राहा ठरलं तर मग. आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.